नमस्कार, कसे आहेत सगळे? बरे आहात ना? तुमच्या इच्छा, आकांक्षा, मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे. तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये अथर्वशीर्ष मी म्हटलं होतं, तर आज अथर्वशीर्षाचा अर्थ मी तुम्हाला सांगणार आहे. श्लोक पहिला. ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं खलिदं ब्रह्मासि त्वं साक्षात आत्मासि नित्यम. या श्लोकाचा अर्थ असा आहे की हे गणेशा, तू साक्षात परमात्मा आहेस, तू जिवंत स्वरूप आहेस, तूच संहारक आहेस, तूच कृती आणि कर्ता आहेस. तुझ्यामध्ये सर्व विश्व व्यापलेले आहे, तू पवित्र साक्षी आहेस. आता श्लोक 2 असा आहे की ऋतं वच्मी सत्यम वच्मी, म्हणजेच तू ज्ञान देतोस, तू ज्ञान सांगतोस. श्लोक 3. अवत्वं माम अववक्तारम अवश्रोतारम अवधातारम अवधातारम अवानुचानवशिष्यम अवपश्चातात अवपुरस्तात अवोत्तरातात अवदक्षिणातात अवचोत्वार्तात अवाधरातात सर्वतो माम पाही पाही समंतात. या श्लोकचा अर्थ असा आहे की तू माझा आहेस, तू माझे रक्षण कर, माझ्या आवाजाचे रक्षण कर, जे माझे ऐकतात त्यांचे रक्षण कर, जो मला देतो त्यांचं रक्षण कर, जो मला धारण करतो त्यांचं रक्षण कर, तसेच त्यांच्याकडून ज्ञान घेणाऱ्या शिष्यांचे रक्षण कर. पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण या चारही दिशांचे संपूर्ण रक्षण कर, अशा या श्लोकचा अर्थ आहे. आपण अजून या अथर्वशीर्षात पुढचे अजून श्लोक आहेत, तर त्यांचे अर्थ आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला सांगा, आणि तुम्हाला काही शंका असतील तर याबद्दल तर मला कमेंट करून सांगा. तर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा, आवडला असेल तर लाईक करा. तर पुढच्या व्हिडिओमध्ये असं या पुढच्या श्लोकाचे अर्थ घेऊन आपण भेटूया. तोपर्यंत ओम गंग गणपतये नमः.